मित्रहो, शब्दरत्न भाषण अकॅडमीचा संचालक मी ॲडव्होकेट कृष्णा घोले. आज अत्यंत महत्त्वाचा विषय आपण घेत आहोत आणि तो म्हणजे राजकारणामध्ये जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, राजकारणामध्ये जर आपल्या करिअरचं, आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या व्यक्तीचं किंवा आपल्या कर्तृत्वाची उंची जर आपल्याला डेव्हलप करायची असेल किंवा वाढायची असेल, अनेक लोक आहेत राजकारणामध्ये, खूप सारी गर्दी आहे, खूप सारे कार्यकर्ते आहेत, परंतु यामध्ये म्हणजे काही लोकच का सातत्याने आपल्या डोळ्यासमोर येतात, काही लोकांचंच आपल्याला नाव लक्षामध्ये का राहतंच, काही लोकांचेच आपण फॅन का आहोत, तर याचा कधी तुम्ही विचार केला आहे गंभीर्याने? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल आणि याचं उत्तर आहे ते म्हणजे तुम्हाला भाषण कौशल्य येत नाही आहे. राजकारणामध्ये अगदी सर्वसामान्य कामगारांची, कष्टकऱ्यांची, ऊसतोड मजुरांची मुलं पण देशाच्या, राज्याच्या राजकारणामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व प्रॉपर आणि खूप मोठ्या लेवलला त्यांनी डेव्हलप केलं. का मित्रांनो? तर याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे त्यांच्याकडे भाषण कौशल्य असल्यामुळे. ते चांगलं बोलायला शिकले, ते चांगलं व्यक्त व्हायला शिकले, त्यांच्या भावना, त्यांचे विचार, त्यांचं मत, त्यांच्याकडे असणारं ज्ञान, त्यांनी जे काय आहे ते लोकांपर्यंत मांडायची संधी सोडली नाही आहे आणि त्यामुळे ते राजकारणामध्ये एका पायरीनंतर दुसरी पायरी, स्टेप बाय ते हळूहळू पुढे जात राहिले आणि त्यांचं राजकारणामध्ये मोठं प्रस्थ, मोठं नाव आणि एक मोठं वजनदार व्यक्तिमत्व निर्माण झालं. आज असे अनेक लोक आहेत आपल्या शब्दरत्नकडे येतात की जे आमदार खासदारांची मुलं असतात, पण मित्रांनो त्यांना डेअरिंग होत नाही, बोलता येत नाही, धडधड होतं. राजकारणामध्ये प्रचंड पैसा खर्च केला आहे, पाण्यासारखा पैसा ओतला आहे, नेत्याच्या मागे पळत आहेत, याच्या मागे पळ, त्याच्या मागे पळ, 100 पक्ष बदलून झालेत, संघटना बदलून झाल्यात, पण राजकारणामध्ये यश येत नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही चुकताय आणि ती म्हणजे तुम्ही माईक हातात घ्यायला घाबरताय. तर शब्दरत्नाची आजपर्यंत जवळजवळ साधारणतः 4,000 ते 5,000 लोकांना आपण प्रभावी भाषण कौशल्य शिकवलेलं आहे आणि आता वेळ आहे ती तुमची. मित्रांनो, राजकारणामध्ये मी तुम्हाला असे अनेक उदाहरणं सांगेल की ज्यांच्याकडे काही नव्हतं, ज्यांना कोणतं पॉलिटिकल किंवा राजकीय त्यांच्या घराण्याचं बॅकग्राऊंड नाही आहे, त्यांचे वडील राजकारणात नाही आहे, आई नाही आहे, कसल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, तरी पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कर्तृत्वावरती फुलवलेलं आहे. आता वेळ आहे ती तुम्हाला. मित्रांनो, शब्दरत्नाच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही प्रभावी भाषण कौशल्य शिकू शकता 3 दिवस, 6 दिवस आणि ऑनलाईनच्या माध्यमातून. तर मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचं आहे की राजकारणामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो, पैसा तर असलाच पाहिजे, पण तो खूप सारा असून पण उपयोग नाही आहे. तो तुम्हाला तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं असलं पाहिजे शब्द, बोलण्याची ताकद, बोलण्याचं सामर्थ्य, लोकांना एकत्र करण्यासाठी लागणारं प्रभावी भाषण कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मी जर पाहितलं असेल तर राजकारणामध्ये आपण अनेक लोकांची आता नावं घेऊया, परंतु खूप सारे मोठं नको आहे, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या घरातून आलेल्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे, आत्ताच आपण उदाहरण घेऊया. शिंदेसाहेबांनी त्यांना खासदारकीची संधी दिलेली आहे. त्या गेल्या 1.5 ते 3 वर्षापासून साधारणतः शिंदेसाहेबांच्या पक्षाची बाजू अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडत आहेत. म्हणजे राजकारणामध्ये जर मोठं व्हायचं असेल मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत, परंतु त्याबरोबर तुमच्याकडे प्रभावी भाषण कौशल्य असलं पाहिजे. ते जर असेल तर तुम्ही तुमचे विचार चांगल्या पद्धतीने लोकांवरती मांडू शकता किंवा लोकांना ते पटवून देऊ शकता. म्हणून तुम्हाला पण आता राजकारणामध्ये मोठं करिअर करायचं असेल, राजकारणामध्ये तुम्ही एक मोठ्या अम्बिशननी जर त्याकडे पाहत असाल, तर नक्कीच तुम्हाला ह्या आपल्या जे काही मी आत्ता सांगितलेलं आहे राजकारणामध्ये भाषण कौशल्याचा उपयोग किती महत्त्वाचा आहे, ह्या सगळ्या उदाहरणावरून तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की यस, मला आता स्वतःवरती काम करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही आमच्या शब्दरत्न भाषण अकॅडमीला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि एक प्रभावी वक्ता बनण्याची सुरुवात शब्दरत्नच्या साथीनं करा. आम्ही तुम्हाला एक प्रभावी आणि एक पूर्णपणे तुमच्यातला वक्ता, व्यासपीठावरती विचार व्यक्त करणारा बनवूया. धन्यवाद.